नमस्कार. एम शेअर बाजार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. पाहूया शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीने जून 2025 ला संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा 9.9% घसरून 170.3 कोटी रुपये इतका झालाय. या आधीचा नफा 188.9 कोटी रुपये इतका होता. उत्पन्नात देखील घसरण दिसून आली आहे. उत्पन्न 3.2% कमी होऊन 1244.3 कोटी रुपये इतके झाले. मागील तिमाहीत हे उत्पन्न 1285.7 कोटी रुपये इतके होते. आणि तरी देखील शेअर बाजारात कंपनीच्या शेअरने सोमवारच्या ट्रेडिंगमध्ये 0.72% वाढ दर्शवली आहे आणि शेअर 713.90 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. HCL कंपनीने देखील आपल्या जून तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. जून 2025 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा कन्सोलिडेटेड नफा 10.7% घटून 3,843 कोटी रुपये झालाय. हाच नफा मागील तिमाहीत 4,307 कोटी रुपये इतका होता. मात्र एक चांगली बातमी म्हणजे कंपनीचं एकत्रित उत्पन्न थोडंसं वाढलंय. ते गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये 30,246 कोटी इतकं होतं आणि आता वाढून 30,349 कोटी रुपये झालंय. यासोबतच कंपनीने प्रत्येक शेअर मागे 12 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट 18 जुलै 2025 ही निश्चित केली आहे. ब्रिगेड एंटरप्राइजेस कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. ब्रिगेड एंटरप्राइजेसच्या बोर्डाने तब्बल 1500 कोटी रुपयांपर्यंत भांडवल उभारण्यास मंजुरी दिली. हे भांडवल कंपनी NCDs म्हणजेच नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्सच्या माध्यमातून उभारणार आहे. ही उभारणी प्रायव्हेट प्लेसमेंटच्या आधारावर होणार असून ती 1 किंवा अधिक टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. या बातमीचा बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आलाय. सोमवारी ब्रिगेड एंटरप्राइजेसचा शेअर 2.05% वाढीसह 1,084.80 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने नव्या ऑर्डरबाबत महत्त्वाची अपडेट दिली. रेलटेल कंपनीला ईस्ट सेंट्रल रेल्वे कडून तब्बल 264 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. ही माहिती कंपनीने बाजार बंद झाल्यानंतर अधिकृतरित्या जाहीर केली आहे. या घोषणेनंतरही सोमवारी रेलटेलचा शेअर 0.40%च्या घसरणीसह 409.50 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. तेजस नेटवर्क कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत. कंपनीचा एकत्रित तोटा मोठ्या प्रमाणात वाढलाय. जून 2025 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा तोटा 194 कोटी रुपये झालाय, जो मागील तिमाहीत फक्त 72 कोटी रुपये इतका होता. तर कंपनीच्या उत्पन्नात देखील मोठी घसरण झाली आहे. कंपनीचे उत्पन्न 1,907 कोटींवरून थेट 202 कोटी रुपयांवर आलंय. आश्चर्य म्हणजे या आकड्यानंतरही सोमवारी कंपनीचा शेअर 1.46%च्या वाढीसह 703.80 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय.